बीड दहशतमुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची विशेष मोहीम आहे। जिल्ह्यातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी 17 मोठ्या कारवाया करण्यात आल्यात। 5 महिन्यामध्ये मकोका आणि एमपीडीएच्या तब्बल 17 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। अड्डा बनलेला बीड जिल्ह्यातील खंडणीखोर, दरोडेखोर, चोर आणि समाज विघातक प्रवृत्तीच्या लोकांवरती आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कारवायांचा धडाका सुरू केलाय। आतापर्यंत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एमपीडीए अंतर्गत एकूण 12 गुंडांवरती कारवाई केली आहे, तर मकोका अंतर्गत अतिशय घातक असलेल्या 5 टोळ्यांवरती कारवाई केली आहे। संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि बीड जिल्ह्यातील खंडणीसह गुंडगिरीचं खरं वास्तव जगासमोर आलं। यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांसह प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि पोलीस दलावरती देखील गंभीर स्वरूपाचे आरोप झाले। यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या। यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतला आणि बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचं कंबरड मोडण्याचं काम सुरू केलं। यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गेल्या 6 महिन्यात तब्बल 17 मोठ्या कारवाया केल्यात। 5 टोळ्यांवर मकोका आणि 12 गुंडांवरती एमपीडी अंतर्गत कारवाई केली आहे। कॅमेरामन विनोद स्वामी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।